या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तुष्टिरूपेण संस्थिता हा जो शब्द आहे ना, हा राजकारणामुळे, आजच्या राजकारणामुळे सर्वसामान्यांना फार भ्रमित करतो. देवी कसं काय तुष्टीकरण करू शकेल असा विषय तुमच्या मनात येऊ शकतो. जोक सपाट. तुष्टी म्हणजे आपल्याला सातत्याने पूर्णतेची भावना असणं. वी आर कम्प्लीट. आणि ईशावास्य उपनिषदामध्ये याचा संदर्भ आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. म्हणजे त्या ईश्वराच्या पूर्णामधून मनुष्य जन्माला आला, त्या मातेच्या उदरातून एक बालक जन्माला आला, तर तो ईश्वर सुद्धा पूर्णच राहतो, माताही पूर्ण राहते आणि तो जन्माला आलेला बालकही पूर्ण राहतो. परंतु आपण काय म्हणतो, तो बालक त्या मातेचा अंश आहे, ती माता त्या ईश्वराचा अंश आहे. अंश वगैरे नाही, आपणही पूर्ण आहोत. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक वर्तमानामध्ये आपण पूर्ण आहोत ही शक्ती जागृत करण्याची नितांत गरज आहे. म्हणून तुष्टिरूपेण संस्थिता. आनंद पूर्ण मिळवता यायला पाहिजे, समाधान पूर्ण मिळवता यायला पाहिजे. आपण जगतो आहोत ते सुद्धा पूर्णपणे मान्य करून जगता आलं पाहिजे. नाहीतर माझ्यात कॉन्फिडन्स नाही, आय एम नॉट हॅपी, हे सगळे शब्द बाहेर पडतील. म्हणून तुष्टिरूपेण संस्थिता म्हणजे आपल्याला आपण पूर्ण आहोत. ती देवी संदेश देते आहे की बाळा, मी पण पूर्ण आहे आणि तुला हे तुझ्यामध्ये पूर्णत्व प्रस्थापित करून दिलेलं आहे. आता तरी स्वतःला पूर्ण समज. अर्धवट राव किंवा अर्धवट बाई तू नाहीस, हे ध्यानात घे. हा संदेश आपल्याला या श्लोकामधनं घ्यायचा आहे. कोण कॉन्फिडन्स वाढेल आपला. आनंद घेत असताना वर्तमानामध्ये पूर्ण आनंद घेण्याची वृत्ती आपली निश्चितपणे वाढीस लागेल. समाधान अर्धवट घेण्यापेक्षा पूर्ण घेण्याची वृत्ती आपली वाढीस लागेल. म्हणून या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता. आपल्यामध्ये ती पूर्णता ऑलरेडी प्रतिष्ठापित आहे. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मातृरूपेण संस्थिता. आपण माता तर म्हणतोच देवीला. पालनहार हीच माता आपल्याला क्षणाक्षणाला संस्कारण पण करते आहे. हीच माता आपल्याला सांभाळून घेते आहे, आपली पाप पदरात घेते आहे. एवढाच अर्थ आपण यातनं घेत आलेलो आहोत. म्हणजे चुका करण्याचा अधिकार बालकाला डिफॉल्ट मेकॅनिझम म्हणून अवेलेबल आहे का याचा विचार करा. कुणीही नर अथवा नारी जेव्हा देवीला मातृरूपेण बघतो, त्यावेळेस आपल्या जन्माचं मूल स्थान, गर्भ योजना ज्या पद्धतीने घडली त्या मूल स्थानापर्यंत मनाला नेण्याची आपली वृत्ती असायला पाहिजे. आपली आई म्हणजेच माता आणि ही जी देवी आहे ती पण माता. समस्त ब्रह्मांडाचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस शक्तीचा सुद्धा जन्म झाला. शिवाला शक्तीची साथ लाभल्याशिवाय
मनुष्य जन्म आणि ब्रह्मांड सुद्धा पूर्ण होत नाही. याला इंग्लिशमध्ये ॲडम इव्ह म्हणत असतील. पण नुसताच नर आणि नुसतीच नारी या पृथ्वी तलावर कधीच नांदत नाही. त्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो ज्यावेळेस मातृत्व त्या स्त्रीला प्राप्त होतं आणि पितृत्व त्या पुरुषाला प्राप्त होतं. त्यावेळेस त्या नवीन जीवाला जपण्यासाठी मनामध्ये त्या मातेच्या जो अनुकंपा करुणापूर्ण भाव असतो, सांभाळून घेण्याची वृत्ती असते, 100 अपराध पोटात घालण्याची त्या मातेची वृत्ती असते, त्याच पद्धतीने ही देवी सुद्धा मातृरूपेण संस्थिता आपल्यामध्ये प्रतिष्ठापित आहे. ही जाण आपण करून घ्यायला पाहिजे. म्हणून सद्गुणांचा आपल्या आयुष्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे. परंतु प्रपंचामध्ये कधी कधी अवगुण येणार, अवगुणांचा आपण अंगीकार करणार, काही कृत्य अनाहूतपणे, तसे बेशुद्ध अवस्थेतच जगतोय ना आपण, करणार. परंतु पापक्षालन करणं म्हणजे असे अपराध घडल्यानंतर क्षमा याचना करणं, त्यावेळेस समोर कोण असायला पाहिजे? स्वतःमधली तीच मातृशक्ती ज्याच्यामुळे तुम्ही शांती, क्षमा, अंगीकार करू शकता. म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये हा मातृभाव प्रतिष्ठापित असला पाहिजे. त्याचसाठी या देवीने आपल्याला आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त मातृदर्शन दिलेलं आहे. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. या मातृत्वाच्या गुणात्मक अभ्यासासाठी या नवरात्र उत्सवामध्ये थोडेसे परिश्रम करा आणि त्या गुणांचं समर्पित भावनेने गुणगान करत असताना आकलनही योग्य पद्धतीने आपल्या मनामध्ये करा, म्हणजे तुमच्यातली मातृशक्ती जागृत होईल. या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. भ्रांती रूपेण संस्थिता. भ्रांती म्हणजे काय? भटकणं. मैं जागू म्हारा सद्गुरु जागे, आलम सारी सोवे, असं कबीर म्हणतात. त्याच्यामध्ये भटकणाऱ्या मनाची 4 रूप कबीरांनी सुंदर सांगितली. भ्रांती रूपेण म्हणजे जशी भ्रांती ही शक्ती आहे, ते म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊयात. जर का आपल्याला एकच गोष्ट असली असती ज्याच्यावर आयुष्यभर फोकस करायचा आहे, तेवढंच करायचंय, तर आयुष्य कंटाळवाणं झालं असतं. तुम्ही बघा, म्हातारपणी माणसाला करण्यासारखं काय उरत नाही. खाणं, पिणं, झोपणं, पुन्हा खाणं, पिणं, झोपणं, बेड रिडन मनुष्याला काय वाटत असेल विचार करा. जेव्हा एखादं रुटीन फिक्स होतं आणि एखादी गोष्ट आपल्याला तीच करायला लागते, तेव्हा बुद्धीला, मनाला आणि कधी कधी शरीराला सुद्धा कंटाळा येतो. त्याच्याचमुळे भ्रांती ही सुद्धा शक्ती आहे. पण त्या भ्रांतीची आपल्याला जाण असणं गरजेचं आहे. ज्याला भ्रांतीची जाण, त्यालाच भक्तीचा खरा साक्षात्कार होण्याची शक्ती आहे. जर का तुम्हाला भ्रांतीच कळली नाही, तर तुम्ही चित्त एकाग्र कराल का? तुम्ही एका विचारावर लक्ष केंद्रित कराल का? शरीर स्थिर करणं, बुद्धी स्थिर करणं, मन स्थिर करणं, या कार्यक्रमांना कधी आयुष्यात अंतर्भाव कराल का? चान्सच नाही. म्हणून जसं आपल्याला एकाग्र चित्त करणं ही एक शक्ती आहे, चेतना ही एक शक्ती आहे, बुद्धी ही एक शक्ती आहे, देह ही एक शक्ती आहे, तसंच आपल्याला आपल्या मनशक्तीचा साक्षात्कार करता करता भ्रांती शक्तीचं सुद्धा दर्शन व्हायला हवं.
आणि भटकत भटकत आपली चेतना हरवत हरवत आपण जगत असू, तरच आपण आपल्या भटकण्याला आळा घालू शकतो आणि ईश्वर साधनेसाठी वेळ, चित्त, मन, बुद्धी, शरीर सगळ्यांची शक्ती सोबत लावू शकतो, जेणेकरून आत्मदर्शन होऊ शकेल. भ्रांती दर्शनाचे मूळ स्रोत पंच ज्ञानेंद्रिय आहेत. या पंच ज्ञानेंद्रियामुळेच माणूस भटकत राहतो. म्हणून अंतर इंद्रियांपर्यंत प्रवास होणं गरजेचं आहे. अंतर इंद्रियांना प्रकट करणं, प्रसन्न करणं शक्य आहे आणि त्या अंतर इंद्रियांच्या एक केंद्रित एक लक्ष लक्ष्मी स्वरूप ध्येय प्राप्तीनंतर निश्चितपणे आपल्याला भ्रांती रूपेण संस्थिता ही शक्ती आयुष्यात दर्शनाला उपलब्ध होऊ शकते.